आजर एक तुम्ही नाही मग बोला जायचं आपल्याला. महिन्याचे दिवस किती? 30. सावध राहा बरं का. महिन्याचे दिवस 30. मग वर्षाचे महिने किती? 12. फायनल बरं का. वर्षाचे दिवस वर्षाचे महिने 12. महिन्याचे दिवस 38. 30चा अर्धा भाग 15. आता तुम्ही बरं का पटकन पहिल्या 15 वाड्याला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या 15 वाड्याला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. हा आले जागे. आणि वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती अमावस्या पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. गेली एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कुरुपुर, 7वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 8वी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा, 10वी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना 12. हा चला मग अमावस्या किती? 12. सणाच्या 2 4 आहेत. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा झाल्या 12, अमावस्याला झाल्या 12. आता लागला करंट तुम्हाला. आता वर्षाचं सांगून टाकतो एका मिनिटात. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12, प्रतिपदा होती 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. 24 मधल्या 2च सणाच्या आहे. एक बलिप्रतिपदा आणि 2 गुढीपाडवा. द्वितीय 24, सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीय 24, सणाच्या 2, अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24, मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24, सणाच्या 5, नागपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3, नागषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, रामनवमी, अविद्वा नवमी, महानवमी. दसम्या 2, माघ शुद्ध दशमी आणि माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1, धनत्रयोदशी. चतुर्दशी 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही. ते का एवढं बारीक पाहिलं. त्यांना बी लोक म्हणत्या जुळत नाही का, थोडं सरकून घ्या. ते बी गुरुचा गुरु बदली त्यात. ते काय कच्चे त्यांच्याकडे एकच तोडगा आहे, थोडी शांती करावं लागेल. अहो तो पोऱ्या 12वी पासूनच शांत व्हायले, त्याची काय शांती करता. त्याला 3 पुरीने धोका दिले. तो आता जुळलं म्हणून जुळलं. महाराजांची भाषा आहे महाराज. लोक शास्त्र पाळायला तयार नाही. काल षटतीला एकादशी होती, त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, महावारी, तरी काल लग्न होती. तर काय याच्यापेक्षा हलकट दिवस यावा महाराज. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. कोण सांगणे हलकटांना. आणि हे कोणचं ऐकतील. त्या पुर्या मानेच्या माळा ज्यांच्या गळ्यात त्यांच्या पुरीचे लग्न एकादशीला आहे. काय तोंड जोडीता गण लावून हिंडवतो ना आलाय. आणि त्याला विचारलं का होऊन जाईल. आणि जावायची येडं निघलं. आईला एकादश. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लगीन करू नको, होऊन जाईल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना.
उरफाटे बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येडबड बायांना लुगडे घेतले 1.5 लाखाची, 6.5 लाखाला ठोकून घेतली आणि सुनच गरोदर निघली. हाती आईला हाते हाते आहे म्हणजे झटका आहे तो. मग तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359 वार्य ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. एकानं मला कीर्तनादीच्या उभं राहून एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथाई बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्या ओवी आहे त्याला बरं का 16व्या अध्यायात स्वर्गीयचे ठाण कुणा विष झाले. पण 17व्या अध्यायात ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189 नंबर सकट घ्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189 वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारे वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय राहत नाही. ही कशी मराठी. अध्याय नंबर 3 त्याची ओवी आहे. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200 पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगा कम्या पोरगी पळून आणले आणि मा संसार चांगला आहे. अख्खे पैसे भरून देईल लग्नाचे. रोख घे शंभड्या रोख द्यायला काय हरकत आहे. त्या लग्नाला खर्चच नाही. द्यायला येणेत का मी. तुम्ही माना नाही तर नका मानू पण शास्त्र आहे. आणि माणसं घमेंडी शास्त्र मानायला. पैशाची घमेंड झाली. ऊत आला मोकार. पैसा बेसुमार झाला आणि भेजा कमी झाला. आणि म्हणून त्या ह्या अडमणा संस्थांच्या गायकवाद गुणजन मंडपाले सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. बस मग तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होत. आतापर्यंत आगमन कोणाचा एक. आता ह्या जगात कुसलं बरं का अभंगात आपण याला 2 भाग पाडायचे अंतर्भाग आणि बाह्य भाग. बाह्य भाग पटकन ऐका म्हणजे अंतर्भागाला वेळ लागेल. बाह्य भाग असा आहे या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. 1 स्वार्थी फक्त मला. 2 स्वार्थी नाही परार्थी नाही. 3 निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. आणि 4 स्वार्थी परार्थी स्वार्थही नाही परार्थही नाही निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. 1 काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत. काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत. 1 दुसरं निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. गाय चारा खाणे स्वार्थ दूध देणे परार्थ. बैल चारा खाणे स्वार्थ आवत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ पण जाताना सगळ्यांचं कल्याण करीत जाणे परार्थ. पण 1 वर्ग स्वार्थही नाही परार्थही नाही. इच्छु ठाणका. गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असं ठाणका ठेवून द्यायचा. आणि 1 वर्ग असा आहे निव्वळ परार्थी आहे. कोण साधू. कोण झाड. पुरावा 12वा अध्याय का खांडावया घाव घाली का लावणी जाय. ज्यानं लावलं वृक्ष दे सावली समान जायचा. वाच ज्यानं लावलं ना त्याला सावली तशीच आणि तोडून द्याला ना. सध्या साधू नाहीत. सध्या आता झाकली 1.25 लाखाची. आता हे बिचाऱ्यांवर नारायणगिरीची कृपा झाली म्हणून यांचे दिवस चांगले. हे अरुणगिरी महाराजांचं जेवढं प्रश्न झालं ना याच्यामध्ये 99.9% वाटा नारायणगिरींचा आहे. यांचं फक्त प्रारब्ध उदयाला आलं आणि त्या बिचाऱ्यानं प्रयत्न केला म्हणून दिवस आले. याला 3 गोष्टी घडल्या. 3 गोष्टी घडल्या अरुणगिरींच्या बाबतीत. 1 त्यांचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रयत्न केले त्यांनी आणि साधूचा आशीर्वाद मिळाला. नाही तर आता साधू बिदू झाकली 1.25 लाखाची. आता गावठीच भाषेत सांगू तुम्हाला होऊन गेले ते नारायणगिरी आहे ते भास्करगिरी.
तुमच्यातले निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी नारायणगिरी जवळून पाहिले. ज्याने स्वयंपाक केला ना त्याच्या घरी तो महात्मा जेवतच नव्हता. रस्त्यात जो भेटन ना साठे तुझ्या घरी. आता काय करायचंय, आता काय करायचंय, जेवायचंय. तो भेटणारा श्रीमंत असायचा का? नाही. भारी कपड्यातला असायचा का? नाही. नाही हो, धोतर मळालेलं, शर्ट फाटलेला, पण त्याचा भाव इतका असायचा त्याच्या डोळ्यात पाणीच यायचं. माझ्या घरी बाबा जेवायला येणार आहे ते वाडा. त्यांचे असे दर नव्हते, नाश्त्याचे 2.5, जेवणाचे 5. असं नव्हतं मी जेव्हा इंद्रिकर जेवायला येईल भाऊ, पण ताटाला 2.5 लावा लागतील. झोपायला आल्यावर काय फाशी देते तुला? बावळ्याचा बाजार सगळा. तुम्ही बधिर हो, तुमचे डोके भरमिष्ट झाले. महाराजांची भाषा आहे, काही एखाद्याची. महाराज एक वाक्य सांगतो, चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे नारायणगिरी महाराज. चालतं बोलतं, ज्याला चालता बोलता देव पाहायचा ना, चालता बोलता त्याने कोणाला पाहिजे? ज्याला चालता बोलता देव पाहायचा ना, चालता बोलता. असा विटेवर हातवणारा नाही पाहायचा. हसणारा, रागावून बोलणारा, खडसून बोलणारा, हसून बोलणारा आणि खरं प्रेम करणारा देव कोणाला पाहायचा असेल ना, त्याला कोणाला पाहायचं? कवाच माणसाला सरळ समोरच्याला चांगलं म्हणायचं नाही. वरून वरून यातले निम्मे लोक जर तारखेला गेले ना, निम्मे जायला असतील याच्यातले. बाबा तारीख घेता का बोलिता मला? कवर बोलिता का मला त्रास देता? आपल्याला वाटायचं काम होत आलो जा, आलो जा मध्ये तुमचं सगळं मागचं दुःख जायचं का राहायचं? काय बोलायचंय ते महात्मे ते असं कुठं राहतं का काय? हो, रस्त्याच्याकडे निघले मोठे वडगाव मधून इकडे कुठं जायला निघले. मोठे वडगाव मध्ये एखादा धोत्रावाला गडी मका शेजारी बसलेला असा. भूक लागायचा टाइम झाला का त्याच्याच घरी जेवण. अहो त्याचे बसाय टाकायला नाही, पाठ नाही, काहीच नाही. त्याला एवढा आनंद होता, ते कशात काय टाकायचं त्यालाही कळलं, त्याच्या माऊलीला काही कळलं. त्या माणसाचं भाग्यच उदय यायला यायचं. जेवणचे जेवढे बसलेले माणसं आहे ना, ज्यांच्या घरात नारायणगिरींचे पाय लागलेत त्यांचं चांगलं व्हायला का नाही तुम्ही प्रामाणिकपणे कबूल व्हा. आता आमच्या सारख्याचे पाय लावले घर बुंगले तो भाग वेगळा. आमचे पाय तुम्ही लावू नये, आमच्या पायाचा तमाशा फक्त आम्हालाच माहिती. पण खरं हा विनोद नाही महाराज, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य. बरं पाय लागताना ती झोपडी आहे, ती पास्ताची आहे का गवताची आहे का कौलाची आहे का पत्र्याची आहे, हे कधी पाहिलं नाही. बरं ज्याच्या घरात पाय लावायचे तो कोणत्या पदावर आहे, श्रीमंत आहे, हे पाहिलं? अरे चप्पल नाही त्याला, त्याच्या बायकोच्या डोक्यावर पदर नाही, तिच्या चपला तुटेल, तिच्या हाताला बांगडी नाही, पण बाबाला स्वयंपाक करायची संधी यायची तिला. आता हे झाकली सवाल. आता कोणी काही बरळल त्याला काय किंमत आहे? उद्या मी म्हणाल माझ्या स्वप्नात नारायणगिरी आले ते म्हणले पाया पडायचे पैसे घेतल्याशिवाय पडून नको देऊ म्हणून ना मी. बरं तुमचा माझा विश्वास आहे का नाही? लबाड बोलायचं नाही आपण. नाथाच्या मंदिरात आहे ना, सुरुवात आजपासून. मी फक्त तुम्हाला म्हणायचं स्वप्न पडलं, बाबा आली आणि बाबा म्हणली काय मूर्खा कवर आरडतो. अरे ऐकणारे हलकटे त्यांच्याकडून पैसे घेत जाय. मग मी सुरुवात केली. तुम्ही देणार नाही पैसे मला? द्या ना पहा आता काय माहित. नाही त्याला ओवी आहे ओवी. महाराज ज्ञानोबरायचं 13व्या अध्यायात असं म्हणणं आहे, हे महात्मे कोण आहेत? हे महात्मे? आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी. कोण आहे ते? यांच्याकडे आत्मज्ञान आहे आणि हे माझी रूप आहेत. मग नारायणगिरी महाराज रूप कोणाचं आहे? भास्करगिरी महाराज रूप कोणाचं आहे? आणि अजून 10-5 वर्ष साधना केली का हाय महात्मा तसाच म्हणा. यांच्यावर कृपा आहे, त्याच्यात काही वाद नाही. ते असं बोगस नाही होत. ते नारायणगिरी जाताना माणसाला फुल पॉवर आशीर्वाद देऊन टाकला. तुला काय करायचं ते कर, फक्त येड्यावानी करू नको. हा विनोद नाही महाराज.
महाराज आता माझ्यापेक्षा तुम्ही या बाबांना जवळून पाहिले, त्या माणसाचा शब्द म्हणजे तुम्हाला खेळ वाटतं? नारायणगिरी महाराजांच्या तोंडातला शब्द म्हणजे खेळ आहे? अहो वेदच. तुमच्यातले निम्मे लोक राहायचे पुंतांब्याला, निम्मे लोक एकादशीला सप्ताहाचं जाहीर करताना ते बाबा कधीच असं म्हणत नसायचे काही हे मला 3 लाख देणार आहे का हे लोक देणार आहे. बाबा त्यावेळेस काय म्हणायचे माहिती पुंतांब्याला, द्या नाही तर देऊ नका, मी लाह्यांवर करीन पण करून घे. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आठवत असत. लोकांच्या पाणी यायचं डोळ्यात. तो साधूची भाषा राहायची. ते काय असे म्हणत होते का 100 पोते आणून टाक माझ्या घरी, 3 डबे तुझ्या घरी, मेवणीच्या घरी नेऊन टाक, असं होतं कधी? कसं होतं ते? द्या नाही तर. आणि याचं कारण माहिती का काय होतं? द्या नाही तर देऊ नका याचं कारण माहिती का काय होतं? पांडुरंग माझा यांच्या हृदयात घुसून देण्याची कृपा करणारच आहे. मी नाही म्हणलं तरी पांडुरंग यांच्याकडून करून घेणार. मी फक्त उभा राहणार आहे आणि फक्त यांना सांगणार आहे करा. मी करीत नाही. ओवी 4 अध्याय हे मदतीस्तव झालंय परी मी नाही केले. हे माझ्यामुळे झालं पण मी नाही केलं. हे करून घेणारे गंगागिरी महाराज होते. हे करून घेणारे विठेवरचा पांडुरंग होता. मी फक्त निमित्त होतो. आणि हीच भाषा शेवटपर्यंत होती. करा बा. आणि सप्ताह झाल्यावर जर लोक म्हणले बा कसं काय झाला, आपण काही केलं नाही. काय भाषा आहे महाराज. आणि ही भाषा कोणाला शोभते माहिती का? साधूलाच. मी केलं नाही. कोणी केलं हे? त्याने करून घेतलं. अरे मी फक्त बसलो ना आरडलो. करणारे तुम्ही. आणि ही माणसं पुन्हा होणे नाही. तुम्ही उद्या काही म्हणाल त्याला काय किंमत आहे? इंदुरीकर एकदाच. उद्या उलटला ना, उलटणार नाही अजून 10-20 वर्ष, पण पुन्हा नाही. कारण देव आहे ना महाराज. आता तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, नारायणगिरी महाराजांचा चेहरा तुम्हाला कधी सुकलेला बसलेल्या पैकी कोणाला दिसला का? या बसा. त्या बोलण्यात रोख कसा होता? रोख रोख रोख. जेवा. ते जेवा हा शब्द उपासात्मक नव्हता, प्रेमाचा होता. हे माणसं आता हे महाराजांचं सुद्धा असंच झालंय. यांच्यावरती कृपा झाली. आणि माझ्या पाया पडून सांगतो, बाबाजी चैतन्याची कृपा झाली तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज झाली. निवृत्तीनाथाची कृपा झाली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज झाले. जनार्दन स्वामींची कृपा झाली तेव्हा एकनाथ महाराज झाले. कृष्णाची संदीपानीची कृपा झाली तेव्हा कृष्ण झाला. वशिष्ठाची कृपा झाली तेव्हा राम झाला. विसोबा खेचराची किंमत झाली तेव्हा नामदेव झाला. नारायणगिरींची कृपा झाली तेव्हा अरुणगिरी झाली. आता हे सगळं जे वैभव आहे ना, हे बाबांनी वरून पाहिलं तरी त्यांना एक चांगला शिष्य तयार केल्याचा आनंद होईल. आता शिष्य फिष्य झाकली सवाल आहे. या अवलादींना फटकाच नाही. 70ची पल्सर इटवण गेला, 10चा मोबाईल आहे त्याला, 2-2.5 पायात नुसता बूट आहे आरामीच्या, वरून 100 पेट्रोलला बाप देतोय. हिंड भाऊ आता सोडायचा आहे ओळू. ही दरिद्री 100 देती. ही तलई खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. काही जमलं नाही त्याला. ती अवलाद का हरिपाठ करी माझ हटून गेलं ते. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता या अवलादी घरी वाढदिवस नाही करते, यांना बाप नाही ना. मग यांनी हायवेला वाढदिवस साजरी करायचे धाब्यावर, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावा नका मारायच्या. त्या लहान आले पोरं खरं सांगाय, खरंय का खोटं आहे? जोरात बोला, खरंय का खोटं आहे? खरं आहे. आपले फक्त खोटं नाही बोलते. उतटून गेले ह्या अवलादी अय. आणि त्याच्यामुळे यांना माज आला. मर्यादा संपली. घरात माणसं राहणार नाहीत. 2 दहावे बिवे बंद होणार. दहाव्याचं आता पॅकेज निघणार बामणाला.
एखादी सुनबाई वैशाख महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरविते तो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्र मांजर आणि मग मी तू येन. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळं मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कशात आहेत, काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरली. का वाजवला, त्याने त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. बरगाड्या मोडल्या, 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसानं दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं, आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात त्याच्यावर. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय, अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरानं लवकर वायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल, आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगायचं. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला, त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राह. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्या. तो 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 जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागा येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी ध्यानात ठेवा. समजा आता उंच कडके हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठुली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठुली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही. त्यांनी दिलं आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली नाही. काय दिलं, बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुई दोऱ्यानं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बनवण्यात अपयशी ठरलो. अपयशी. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली,
पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथं आहे बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं? सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही. माझाटल्यावानी वागायचं ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायच्या नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, चार माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार. आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहित नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले. हे फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत. ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले, एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, चाकोरी शिवाय नाही. त्याला थोडं पुढं झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुळी कोणती आली? गेलं बॉम्बालं अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो? आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतो. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील, तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. मग काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड सप्ताहातलं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यानं मागं वळून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही नाही. तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तर तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढं जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढं जा, गाई मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतंय की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत. गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच कडकला लागल तेवढ्या वस्त आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही होईल, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊही नाही.
ज्याला त्रास सहन करायचा ते, तुम्हाला गावठी भाषा सांगा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासले ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता दुसऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत, मला शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं होतं. भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड धोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी वायरच नाही आला, तो करून घेत असतो. आणि त्याला खर्च द्या. माऊलीनं लिहिले, मी नाही लिहिलं. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केलं. झालं सगळ्या मंडळीला धन्यवाद. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही चाललं काय होतं, पटापटा काला सांगतो, पटापटा काला सांगतो. गोळण तुको भरायचे. एक मडका हे एक मडका आहे, हे एक मडका आहे, एक मडका आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटाचे दैव आगळे दैव वेगळे नाम कळे मुखी कोणाच्या पडते लोणी मुखी अंधार. मडकं हे एक मडकं. त्याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभार. याला छिद्र एक, याला 9 छिद्र. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. पण इथं घोटाळा आहे. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 4 6 7 लघवी 8. आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं 10. हे झालं मडकं. याला छिद्र झाले, मोबाईल 10. याला 1. आता याला 1 फटका मारा, काही राहणार नाही. याला 9 छिद्र आहे, काहीच वाया जात नाही. 1 बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचा अंत्यविधी 9:30 होईल. झालं. आता ह्या मडक्यात काय काय आहे? नीट बसा बरे. या मडक्यात काय आहे? लाया आणि दही. आता ह्या मडक्यात मोजा. आता हे मडक्यातलं थोडं किचकट आहे, पण मोजा. मडकं पूर्ण करून दिलंय. मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. छिद्र 9 आहे, मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. आता या मडक्यातले मोजून दिले, तुम्हाला मोजून देतो. या मडक्यात काय काय आहे? बोला पटकन. लाया आणि दही. आता या मडक्यात थोडं किचकट आहे, पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल. पटापटा मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वरा. 3 खड्डे लागतील. पटकन घरी गेल्यावर आरशापुढे उभे राहा, पाहून घ्या. बिंबीच्या दोन्ही मला टणक भाग, मध्यभागी खड्डा. खड्ड्यात बोट ठेवलं, 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. यांची नावं. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. चला, हे झाले 4. आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला. याच्यात एक आहे जीव, एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 8 20, 2 बायका 22, एक जीव 23. आता याच्या आपल्या घरात काय काय आहे? पप्या, गुड्डी, बंटी, सुटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळे हिटर फिटर, एअर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पळपट, पुकणे, उशी, तवा, संडा, बाथरूम, किचन, होता, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळ, उशी, गादी, तक्या, नळ्या नुळ्या, खांड खोंड, बोंबलं, सुकटा, अंडटार, फलं, गुजीरवाण्या घरात 7,000 वाटी. वहिनी साहेब ते नक्का एक डाव धोबे 4 गोष्ट शिक्षणाचा आहे. चला येऊन याच्यात काय काय वायका? 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आणि या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या. याचं नाव जीव शिव ऐक्य काला.
याला काला चिटकला, लाया चिटकल्या, लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय, थोडं किचकट आहे, फक्त बोलायला यायचं. गो म्हणजे इंद्रिय, गोकुळ पुरावा 7वा अध्याय, पायपा शरीराची या. आता गो पोरपुरी सरळ बसा पटकन आहे बऱ्या. हा, आणि आता मी जेवढे वाक्य म्हणाल पोरी नो, पुरण पोरी ए बऱ्या, ए तुम्ही, मी जेवढे वाक्य म्हणाल त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल? गो. गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा. सावध राहा बरं का, आपली बार घडीले फास्ट आहे. पहिलं अक्षर काय आलं पाहिजे? ए बरे, काय आलं पाहिजे? गो. आता गो किती वेळा येतं तुम्ही फक्त मोजायचं. मी पटापटा बोलणार, तुम्ही फक्त मोजायचं. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रथाचं नाव गोरज, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. मला वाटलं आमटी नंतर भाते. चला आता मोजा पटकन. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. 10 तिचं तेही हुकलं काय नो. किती झाले 10 झाले ना. मग मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये गळ्यात माळ, मुखात नाम आलं का याच्यात कृष्ण जन्माला. गोकुळ गो. आता हा गो कसा आला? ही पोरं 5-7 जण माझ्या बोटाकडे पाहिजे पटकन पटकन, आणि माझं बोट जितकं जोरात फिरल तिथे तुम्ही आकडे ओळखायची. करू सुरू? अरे सुरू करू का? पहा बरं का, बोट उकले जेवायला नाही देणार. हा, बोट एकदा फास्ट जाईल. ओळख सुरू करू. पहा बरं का, शब्द गोकुळच चालू आहे आपला. गो इंद्रिय, कुळ याच्यातच कृष्ण, याच्यातच आणि याच्यातच आणायला. माग शुद्ध दशमी याच्यातच आणा. मज हृदयी सद्गुरू किंवा 15व्या देती पहिले 24. आता चौफळण हृदय आपले वरी लेवी पावले श्री गुरूंची. आता ऐका याच्यात गो 10 वेळा आला. परत ऐका. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रथाचं नाव गोरज, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. झाले 10. आता आपल्याला मी पोरानं माय बोटाकडे पाहिजे एवढी टोळी फक्त. आता पोरीने बोलायचं नाही. हे बघ एवढी टोळी, ही समोरची 5-6 जण माय बोटाकडे पाहायचं आणि मा बोट जितके जोरात फिरेल तितका तुम्ही आकडा ओळखायचा. आपल्या तुमच्या बोटावर माझा आकडा आहे. पटकन फिरलं बोट गेला निघून आकडा. पहा आता काय मी म्हणलंच होतो तुमचं फेल जाईल. हा 0. सावध राहा बरं का. आता 0 झाला का? 10 झाले ना 10. मग आता मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता? हा, बाकीच्याने बोलायचं नाही. कोणता? दाखले काढून घ्या तुम्ही. दाखले काढून घ्या आणि बचत गट काढा. अरे ये कोणता? करेक्ट. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आहे? 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. करेक्ट. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. हा, गोंधळ न करू. गाठ नाही 8, आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना गाठ असो ऐसा कोटे. आकडा कोणता आला गाठ नसलेला? 8 आकडा आला. 8 आला ना. 8 आकड्याला गाठ नाही. 9 ला गाठ
वर आहे आणि 7 लाख 8 आहे. मग 8 आकडा ऐका आता कृष्णाचा किती शोभ आहे. अवतार 8वा आला अष्टमीला, आला 8 वर्षाचा, मित्रही 8, मैत्रिणी 8, नावही 8, काम केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. बरोबर ऑगस्ट मध्ये आला, ऑगस्ट महिना 8वा, अवतार 8वा, नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, राण्या 8, काम केली 8, आला तेव्हा 8 वर्षाचा, मित्र आहे त्याला 8च आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आलो तो महिना सुद्धा. मग कृष्णाला कुठंच गाठ नाही. कृष्णाला कुठंच गाठ नाही. महिला म्हणलं पटकन धाकटीचं पोरग दूध पिऊन बाहेर गेलं, ग्लासभर दूध पिलं गेलं. थुरीचं पेल होतं आणि धाकटीचं पेत होतं. मग आता पिऊन गेलेलं बोलवायची गरज आहे का? पेलं धरून आणलं तिनं, पे तो पेतून तुला काय झालं? तुम्हाला अगं मम्मी मी इकडं पेलो का इकडं पडत आहे, कुठंही पडू दे पे. तो पेतो तुला काय झालं? त्याला चड्डीत जुलाब झाले पण तिनं पाजलं. मग त्या पोराची आई कोणत्या गाठीची? तिचं पे. अहो तो म्हणला मम्मी नको मला पे. अगं मम्मी मी इकडं पेलो का मागं गळत आहे? सगट गळू दे पण मग पे. मग त्या पोराची आई आता आपण म्हणलं असतं तर झोंबला असतं त्याला आतल्या गाठी. आणि एक जण म्हणली प्यालाय ना पिऊ दे, तूही प्यालाय त्यालाही पिऊ दे, जा खेळायला दोघे बी. 8 आणि एक म्हणली लपून ठेवी शाळेतून आल्यावर प्याला लपून ठेवी, फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवी, खालच्या कप्प्यात. आणि आल्यावर कोणाला सांगू नको, ही वरच्या गाठीची. आणि वर म्हणते बाई पोरांना दूध नाही राहिलं, बकरं पिऊन गेले. आता कोणतं बकरू पियालं बघ. पहा ही माणसं 3 रंगाची आहेत. इथं येतं एकही गाठ नाही. तो 8वा आहे, 8वा. मग गोकुळीच्या सुका. आता सुका शब्द राहिला परत, घोटाळा येते शब्दांमध्ये. सुखाचे 7 प्रकार आहेत. 7. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि शेवटचं ब्रह्मसुख. ब्रह्म म्हणून तर 6व्या अध्यायातली दुसरी जी ओवी आहे, ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी. ब्रह्मरस आहे कोणता? सुखे सेऊ ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे देव ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. मगनो हे माधा काळ करू वासुदेव वाजती टाळ, घोळा वाजती टाळ, घोळा वाजते टाळ, घोळा वाजते टाळ. झंडा झंडा नाद रसाळ, झंडा झंडा नाद रसाळ, धन धना वादळ साळ, धन धना वादळ साळ. उदो झाला पाही वेळ, उदो झाला पाहे वेळ, उदो झाला पाहे
सेवता गोपाल भोग भोगताची आटला छंद अंग अंग मुराला छंद भोग भोगताची आटला भेद भोगताची आकुला भेद ज्ञान गिळोनी गावा गोविंद नाम गिळोनी गावा गोविंद ज्ञान गिळोनी गावा गोविंद कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो बोल कोण तपास करतं काकडा नारी. आता नवीन जेवढा महाराज लोकांचा लॉट झाला ना आमच्या नंतर, यांनी शपथ घेऊन टाकली पुस्तक उचकायचं नाही, पुस्तक उचकायचं नाही. मेमरी कार्डात कीर्तन भरायचे, अर्ध याचं अर्ध त्याचं, झालं कीर्तन. हा काय झाली गंमत, जुनी माणसं च्या मागं राहावं, जुन्या माणसाच्या. आता आपण नवीन पोरांना म्हणलं ना कीर्तन कर, अभ्यास करावा. एका कीर्तनकाराला मी म्हणलं अरे आता लोक ऐकणारे हुशार झाले, थोड्यापेक्षा थोडंसं वाचित. तो मला म्हणला तुम्ही आमच्यावर जळता. मी काय डोक्याचं अक्कल बंद झाली आपली. तू जळतो म्हणला, तुम्ही जळता आमच्या, तुम्हाला तारखा मिळते नाही का. अरे मी म्हणलं तू बाहेर आला नव्हता तेव्हा मी बाबा होतो, आता तुला काय, मी बाबा झालो तो तू आलाच नव्हता. तसं नाही महाराज, आता थातूर मातूर गोष्टी चालत नाहीत. हा जगन्नाथ पवारांचं वाक्य आहे, संप्रदायाला कुणी जरी संपवलं नाही, संपणार तर नाही, पण संप्रदायामध्ये अशी माणसं जन्माला येतील का त्यांच्या आचरणाने संप्रदायाला डाग लागेल. ही मोठ्या माणसांची वाक्य, मोठी माणसांची वाक्य काय एवढी सुपीर, ती अनुभवातली वाक्य होती. ते म्हणजे संप्रदायाला कधी शेवट होणार नाही, कधीच होणार नाही आणि डागही लागणार नाही. पण आचरण न सांभाळणारी माणसं संप्रदायात आली का संप्रदायाला डाग लागल्याशिवाय, आणि ते लागलेच. आम्ही म्हणत होतो ना, नाही जुन्या माणसांची जी वाक्य आहे ती जशीच्या तशी होती. पहाडी माणसं होऊन गेली महाराज संप्रदायात. आता ही नवीन सगळी शळपट पैदा झाली. नाही ते गेले 28 गुन्हे निवृत्ती महाराज वक्तेवर होते महाराज, धर्मावर बोलतो म्हणून. काय माणसांनी संकट सुधी काढली काय, फुकट माणसं इतिहासात जमा होत्या काय, राहिल्या त्या कीर्ती चांगली माणसं गेली संप्रदायात महाराज. माणसं आता राहिली नाही, आता राहिली ती फक्त तोंड चोपडी माणसं राहिली. माया पुढं बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो काय आहे का त्याचं म्हणजे तिथल्या तिथंच.
आपल्यावर तोंडावर आली ना, वा 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 वा, मी गेलो का सगळ्या लिखा वा गेल्या, लिखाच फायदा झाला. नाही नाही, माऊलीने इतकी सुंदर ओवी लिहिली महाराज. परमार्थिक माणसानं चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मेरवी जगामाशी. काय माऊलीची भाषा आहे मा. हो, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी माणसं होऊन गेली विरळा कोणी. माऊलीनं ओवी लिहिली 9व्या अध्यायात 7व्या अध्यायात, काही एखाद्याची वैकुंठात आले. हो, अज्ञान नावाची मुळी गेली, गोकुळ तयार झाला होता. हे झालं गोकुळ. आता सुखाचे प्रकार झाले 7. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आध्यात्मिक सुख. गोकुळात कृष्ण जन्माला आला का जे सुख झालं ते ब्रह्मसुख झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. एक एक शब्द करून टाकतो. गोकुळीचा शब्द कळला कळला संपला. आता थोडंसं यांनाही बनवा. महिला मंडळ, थोडी देवाला पूजेला जाताना पोरांना संग नेत जा, नातवाला संग नेत जा. अगरबत्ती लावायला शिकवा, देवाला नैवेद्य दाखवायला शिकवा. इथून पुढच्या पिढीला जर परमार्थ शिकवला नाही, पिढी आहे ह्याच जागेवर संपणार. आणि काही सांगतो तुम्हाला, माळ गंध हरिपाठ या गोष्टी वाया जात नाही. नाही 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 वाया. घरात झालेला हरिपाठ महिला मंडळ कधीच वाया जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. तुम्ही देवांना पोरांकडे थोडं वाळवा. यांना काहीच माहीत नाही. मला कोण ज्ञानेश्वर, त्याच्यात ते मराठी मिडियमला घातलेले ते बरे, ते इंग्लिश मिडियमला तर काहीच माहीत नाही. माळ माहीत नाही, गंध माहीत नाही. बापाला शिया देते का काही हे कळलं. ते बापाला म्हणतो आर यू डॉंकी, ते म्हणतं खरं आहे. आता काय बोलतोय. आणि मम्मी इज बफेलो, ती म्हणते खरं आहे. हा, माझी आई सुद्धा मला लहानपणी मस्त. इथून पुढे ना मला शिक्षण क्षेत्रात सुद्धा सगळ्या लोकांनी आग्रह धरून राजकर्ते शिक्षण क्षेत्रामध्ये संत साहित्यच अभ्यासक्रमात घातलं पाहिजे. मला संत साहित्यच अभ्यासक्रमात एका संताचे चरित्र एका वर्गाला ठेवलं पाहिजे. तुम्हाला 5वीला मेराबाईचं ठेवा, 6वीला जनाबाईचं ठेवा, 7वीला सखुबाईचं ठेवा, 8वीला तुकोबाचं ठेवा, 12वीपर्यंत एक तरी संत पोरांना अभ्यासाला पाहिजे. काय मध्ये आता त्या मराठीच्या 9वी 10वीच्या पुस्तकात ज्या कविता आहेत ना, अभंगवाणी थोडी संत आहेत, शिक्षकालाच येत नाही. त्याला काय माहिती फळे रसाळ गोमटी. तो पोराला विचारतो तुम्ही फळ पाहिलं का. पोरं म्हणले तुम्हीच आमचं सगळ्यात मोठं फळ आहे, का आमच्या पुढं तुम्ही उभे. काय झालंय महाराज, परमार्थिक साधना जर वाढवायचंय याचा अभ्यासक्रमातच समावेश पाहिजे. तुम्ही इतर कसं देता, इतर देतात का. भांडणं लावायचे मुद्दे तुम्ही देता ना. जन शिक्षकाची कुदा कधी होईल, गावाच्या मारामाऱ्या होतील, असे चरित्र तुम्ही पुस्तकात घालतात ना. मग संत चरित्राला काय हरकत. आणि संत चरित्र जर दिलं नाही इथून पुढं, ही पिढी, आता आपली पिढी संपली, आपला विषय नाही, हे देवळाकच येणार नाही. नाही हे नाही देवळा घ्या. ही उलटी म्हणतील काय गाव मूर्ख आहे हो, एवढी जागा गुतवली. ही बिंडोक लोक होती, बिंडोक देवळ बांधणारी. मग सुशिक्षित लोकांचं असंच आहे ना. यांच्या घरात जर जाऊन पाहिलं नाही विचारलं ना, तुमचे वडील दिसत नाही हो, वडील दिसत नाही तुमचे. त्यांना वातावरण मॅच होत नाही, मॅच होत नाही वातावरण. आणि ते फार चिडचिड करतात. स्वभावेनं त्यांचा थोडा चिडचिडे. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आमच्या ह्या थोड्या कडक असल्यामुळं ते सहन करीत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना राजूरच्या पुढं नेऊन टाकलं. आणि ते तिकडं फार चांगले राहतात, मस्तपैकी राहतात. आणि आम्ही रविवारी त्यांना भेटायलाही जात असतो. बिस्किटचा पुडा बेडा नेतो. पहिल्यापेक्षा ते मजेत आहेत. आता आम्ही गेलो तर हसले ते. मग हसले म्हणजे तुम्हाला पाहिलं फाशी घ्यायला लावलं. हां, त्यांच्या काळावर आम्हाला चांगलं जाणवलं आता. आणि तिथं व्यवस्थाही सुद्धा चांगली आहे. आणि मग हे जिन्यात बसले हे कोण येतो, हे तिचे वडील आहेत. तो का अरे तोय दे ना पुलावरून फेकून, तोय गाला सांभाळतो मारा.
याला मॅच होतंय आणि याला मॅच होत नाही. अहो महाराज, या सुशिक्षित लोकांनी आईबापांचे हाल केल्यामुळं वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. आपण फक्त म्हणतो वही नातेवाईक आहे, कायच भाऊन काच काय बाई बहीण काय असते. बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार. बहीण ज्यांचे निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा बहीण. 25% महाराज समाज फक्त औषध दाखवतो. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणींनी सह्या केल्या नाही. आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला. महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये, मग मी घरूनच निघताना ठरवतो आज वाईट बोलायचं नाही, पण मला कळ निघत नाही. मी तळतळीने बोलणारा माणूस. काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं तो, काय वाईट केलं असं? त्या विचारानं तर आपला संसार चांगला केलाच होता ना. उद्या तुम्ही 25,000 रुपये मागितले असते, भावानं दिलेच असते ना. पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले, याच्यापेक्षा काय वाईट हो? मला सांगा, प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का? दिले तर मग सही करायला हरकत काय? ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले, पण नाही सही नाही. सांगाय तरी लाज वाटते का तुला? आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामा नाही उभा राहाल माग आजच्या परिस्थितीत. नाही हो, सक्का मामाच गेला कोणीकडे. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला. कुठून आला काय तो? गुरु मामा. तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा. कॅनॉल खालतानाच मामा निघाला एक. तो पैदा कुठून गेला काय नाही, तुम्हाला सापडला कुठं तो गुरुमा. पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा. आता हा नवीन अवलादीचा मामा कुठून आणला तुम्ही? एक वाक्य सांगा. शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या, पायजमा फाटू द्या, चप्पल नसू द्या, पण भाषेच्या माग ओरिजिनलच मामा शोभतो. त्या मंडपाला रस येतो महाराज. जाऊ ते बा, परिस्थिती सोडून द्या, पण ते नाथ शोभतं का नाही? उलटे माणसं म्हणताय बा किती हुशार बहीण आहे, तिघ भाऊ आहे, धाकट्याला मान दिला बरं का. त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं. मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलत राहतात, कोण राहिले गो उभं माग? अगं एक तर म्हातारा झालाय, पण त्या लहाण्याला त्यांनी चान्स दिला. त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही, त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे. आपल्या लोकांनी हे नाते गोते पार संपून टाक. आता एवढ्या बसल्या याच्यातल्या 15 जणी आहेत माया पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसले. आता मी नावा सगळं सांगल, आपलं काम वेगळं. आणि आता चालली 11 तारखेला जोर खांड बांधाय भावाला, जख माराय राखी बोरली मला. चालली द्वार खांड बांधाय जा कासरा ने कासरा कासराने लाव त्याच्या मुंडक्याला. काय अहो महाराजांनी नेऊन तुला मी नाही नेलं महाराज. अर्थ लोपले पुराणी नाश केला, शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना उगे. माऊलीने एक ओवी लिहिली महाराज. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ओवी आहे महाराज. त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाझरणार नाही. काय व्हावे लाटणे जैसा न नव्हे पाथरू न द्रवे. आणि 16व्या अध्यायात कधी सुंदर व्हाव्या दिल्या. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. नपुसक पुरुष किती देखणा असला काय फायद्याचा. ववे किती सुंदर आहे मा. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. का वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. मावला कधी तपास. यांना शिकवा थोडं पसायला, शिकवा थोडं आरती. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत. मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिक. आता मामाची इकडे राहिला आला. आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटीतोय. काय मामा मामा कारी कुशीतोय तारा वडीतोय.
काचा मामान काची मामी आली मला. नाही एकदा सगळ्या वारकऱ्याने ना गाथ्यामध्ये 31 कव्याचा अभंग आहे. 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा, एकदा वाचा. ऐका कलीचे तो अभंग एकदा वाचा. 31च कडवे आहेत गाथ्यामध्ये. तोच अभंग 31 कडव्याचा आहे. आणि गायीन ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही, पण 31 कडव्याचा अभंग आहे ना एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना टोटल चित्र त्या गाथ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना बहीण भाऊ असे वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद असे वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा छळ होईल त्याच्यात आहे, आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे. तुम्ही एकदा तो कडव वाचा. आपण काय करतोय महाराज, बाह्य रंगात जातो आणि बाह्य रंगात जास्त नको. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करत नाही. पण त्याचा पुढचा शब्द आलाय बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी नंतर सांगतो, फक्त बाळकृष्ण सांगतो. आता ही बाळकृष्ण काय भानगड आहे तर कृष्णाला नावं 8 आहेत. युगल कृष्ण, राधाकृष्ण, गोपाल कृष्ण, लालन कृष्ण. आता हे आमचे कथा बिथा सांगणारी लोक आहे ना यांनी त्या कृष्णाचा केला खेळ. यांनी आपला भस्म लावायचा आणि कथा सांगायची. राधा राधा यांनी उड्या हाणायच्या. हे रे राधा हे रे तारा, यांनी लगेच 2-4 उड्या हाणायच्या. बाय 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 बाय. आणि मग लगेच पत्रकारांनी लगेच म्हणायचं तल्लीन समाजाला. ती तल्लीन तान का असं काय आलंय महाराज. परमार्थ दांभिक झालाय. दांभिक भागवत कथाकाराच्याच घरी गाय नाही. आणि तो आखी गायची माहिती कधीच सांगतो. यावर्षी वारी झाली, 25 वर्षात अशी वारी झाली नव्हती. अशी वारी झाली. जाऊ द्या पावसाने थोडं झालं 2 दिवस, पण पुऱ्या लोकांनी आनंद 5-7 लाख लोक माऊली बरोबर होते. मला 4-5 लाख लोक तुकोबराया बरोबर होते. आता तो धर्माचं काम होतं का वारीचं काम होतं? धर्माचं. मग रोज अर्धा तास टीव्हीच्या चॅनलला वारीच्या बातम्या पडायला काय हरकत होती? नाही पडल्यात नाही. बातम्या पडायच्या पण कशा? सुपरफास्ट. आज माऊली लोणदला, उद्या तुकोबराया उरुळी कांचनला, आणि लिंबाखाली तुकोबरायाच्या लिंबाखाली आपलं रिंगण, इकडे नात्या पोत्याला रिंगण. असं तसं पाहिलं तर त्या रोज अर्धा तास पडायला लागत होत्या. माझ्यानं सगळं सोडून दिलंय. त्यांना काही वाटतही नाही हो, काही वाटत. माणसं संपलीत. 1.5 महिना झाला. माणसांची मानसिक स्थिती, निसर्ग असा प्रकारचा आहे, पाऊस अशा प्रकारचा आहे. अजून 15 दिवस जर असंच राहिलं, हा या वर्षाचा पावसाळा फक्त औषध विकणाऱ्यांसाठी आहे. तणनाशक. महाराज समाजाची आर्थिक घडी कोलमडली ना, कोलमडून गेली ना. कोलमडून. आणि समाज बोलत नाही, समाज कांडा आहे. तुम्हाला माझी एक इच्छा आहे, शंकरा पुढे सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधारा. कारण मी आहे तर तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला. तळतळ येण्यासारखी गोष्ट. पोरं वाया गेली हो. सगळ्यात वाईट काय झालं? पोरं वाया गेली. सगळ्यात वाईट ते पोरं वाया गेली. पोरं वाया गेल्याचं सगळ्यात वाईट आहे. प्रत्येक घरात एक पोरगा दारुड्या झालाय. प्रत्येक घरात एक 99% लोक सध्या दारू पितात. आणि कोरोना झाल्यापासून तर इतकी दारू पितात. कोणी मंत्र दिलाय का काय त्यांना? 6 ड्रम लागत होते त्या गावाला, 21 ड्रम लागत ही दारू. आता लय दारू पितो लोक, फुल दारू पितो लोक, फुल. आणि 3 टप्पे झालेत. हे धोत्रे बित्रे जाऊ दे, हे कधी मध्ये प्यालं कोणी आणतं त्यांना, त्यांचं काय नाही हो. ते आपलं आषाढ म्हणून प्यालं, मारणाचं पिसावलं तुम्हाला नसती जग मारली तर बरं. पण 18 ते 22 ना महाराज, प्रत्येक गावात 90% पोरं दारू पितात. 90% प्रत्येक गावात. आणि चूक काय झाली? कारभार गेले त्यांच्या हातात पोरांच्या, आणि ही झाली शहाणी. सगळा तमाशा इथून झाला. पोरग दारू पेलं का आणि बाप हाणाय गेला. आई म्हणली कुठं काय पेत आहे?
आणि आपल्याकडे लई आहे का? तुला कोण नाही म्हणलं होतं का? आणि पिऊ द्या, हे खत पाणी कोणचं आहे? बाप नुसता म्हणला बाबा मला कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे मराठवाड्यात त्याला वळू म्हणत्या आणि विदर्भात त्याला खटाळ्या म्हणत्या. हा, मग आता पाणी पाजायला काय रोग झाला का? धावली 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 जशी पिसाळली. आणि नवऱ्याला म्हणती जमन का त्याला? कोणला? त्याला नाही जमायचं का? जमायच नाही. तो का आला देवाला सोडाय ठेवला का? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो, तू म्हणती त्याला जमन का? आई उलटी पोराला म्हणती तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याला किडा येतो सोडीन. कोण? त्याला म्हणा वाटलं तर बैल तंगड्याला बांधून ने, म्हणजे बाबानं बैलही सांभाळायचे. हो उलट तुम्ही त्याला असं म्हणा, उलट तुम्ही त्याला असं म्हणायला पाहिजे, नुसतं पाणी नको बाजू, सारा घाल, जाऊ दे त्यांना कीर्तनाला. तुम्ही मुलांवर दाबच द्यायला तयार नाही.